गेले अनेक वर्ष ही केस HPC असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या टप्प्यावर चालू होते. मुळात पेटानं जी पहिली भूमिका घेतली म्हणजे पेटा ही एक NGO आहे. ह्या NGOनं प्राण्यांच्या बद्दलच्या भूमिका सातत्यानं जगभर घेत असते. परंतु दुर्दैवानं पेटानं HPC प्रमाणे अर्ज केला. त्या अर्जातच सांगितलं की हा हत्ती गुजरातला हलवला पाहिजे. म्हणजे तिथून शंकेला सुरुवात होते मुळात पहिल्यांदा की एखाद्या प्राण्याची व्यवस्था व्यवस्थित होत नसेल तर साधारणपणे पेटा त्याच्या संदर्भातलं आपलं मत मांडत असतं. परंतु मत मांडताना तो गुजरातला गेला पाहिजे ही भूमिका पेटानं पहिल्या आपल्या पिटिशनमध्ये घेतली. HPCमध्ये त्याच्यावर चर्चा झाली. डॉक्टर इथं आले. डॉक्टर्सनी बघितली, तब्येत चांगली आहे म्हणून अहवाल दिला. हायकोर्टानं पहिल्या टप्प्यामध्ये स्थगिती दिली. दुसऱ्या टप्प्यामध्ये काही अडचणी आल्या आणि सुप्रीम कोर्टानं ताबडतोब ते देण्याची भूमिका घेतली आणि पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करावी अशी आदेश दिला. मला वाटते हे कुठंतरी जैन समाज असू दे, हिंदू धर्माच्या भावना या ठिकाणी दुखवण्याचं काम या सगळ्या प्रकरणातून झालेलं साधारणपणे दिसतंय. आणि म्हणून कोल्हापूरकर म्हणून आम्हाला या गोष्टीचा अत्यंत वाईट वाटतंय की गेले 30 वर्ष ज्यांनी घरच्या प्रमाणे हत्ती इथल्या लोकांनी आणि मठानं या ठिकाणी जपणूक केली तो आज तिथून घेऊन जाण्याचं पाप या मंडळींनी केलेलं आहे. आणि मला वाटतंय आम्ही काल रात्री एक गुगल फॉर्म देशभरामध्ये पाठवला आणि लाखो लोकांनी आज देशभरातून या फॉर्मला प्रतिसाद दिलेला आहे. आणि राष्ट्रपतींना ह्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही विनंती करणार आहोत की आता सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला, आमचे हात बांधलेले आहेत, त्यामुळे राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि आमचा हत्ती परत द्यावा अशी आमची कोल्हापूरकर म्हणून अपेक्षा. याच नांदे गावामध्ये 6 महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस आले होते आणि त्यांनी भर भाषणात सांगितलं होतं की काय असेल ते मदत केली जाईल, पण एक शब्द सुद्धा मुख्यमंत्र्यांनी याच्यावर बोलले नाही. मला वाटतं 6 महिन्यापूर्वी बोललेल्याचा अनुभव आता लोकांना आलेला आहे. काय मदत केली काय नाही यात राजकारण मी करू इच्छित नाही. परंतु आमची अपेक्षा सरकारकडून की सरकारनं यात हस्तक्षेप करावा त्वरित, म्हणजे राज्यातल्या सरकारनं असू दे, केंद्रातल्या सरकारनं असू दे. कारण की एक अविश्वासाचं वातावरण समाजाबद्दल निर्माण होणं हे दुर्दैव आहे की उद्या मठाचं कामकाज व्यवस्थित नाही म्हणून तुम्ही उद्या मठाबाबतीत देखील वेगळ्या भूमिका घेऊ शकता. आणि म्हणून मला वाटतं वेगळ्या पद्धतीनं काहीतरी हे षडयंत्र चाललं आहे असं मला वाटायला लागलं. ही तर सुरुवात आहे फक्त हत्तीच्या माध्यमातून असं माझं मत आहे. शिरोळ हातकणंगले तालुक्यामध्ये जिओ हद्दपार ही मोहीम हाती घेण्यात आली. मला वाटते तो प्रत्येकाचा वैयक्तिक विषय. माझी भूमिका धार्मिक आहे, हत्तीच्या संदर्भातली भूमिका माझी आहे. आणि जर गुजरातला हत्तीची आवश्यकता असेल तर चंदगडपासून सगळीकडं प्रचंड आहेत हत्ती जे घेऊन जाऊ शकतात. इथल्या लोकांनी तर सांगितलेलं आहे माहूत पाहिजे असले तर पकडून द्यायला आम्ही स्वतः येतो. गाव म्हणले की आम्ही स्वतः पकडून द्यायला तयार आहोत. म्हणजे जिथं लोकांना त्रास होतोय तिथले तुम्ही घेऊन जावा, त्यांना व्यवस्थित करा. परंतु धार्मिक भावना दुखवायचा अधिकार मला वाटते कुणाला नाही आहे. सगळ्या आरोपींना निर्दोष मुक्तता न्यायालयाने केलेली आहे. कुठेतरी न्यायव्यवस्थेवरती सुद्धा दबाव आहे असं वाटतं का? नाही, मला वाटते बघावं लागेल निकालामध्ये काय झालं. कारण की UAPA ॲक्ट खाली हा गुन्हा दाखल होण्यासंदर्भातल्या काही त्रुटी त्यामध्ये राहिल्या होत्या का? वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी गेल्या 15-20 वर्षामध्ये त्याचा तपास करणं किंवा कोर्टामध्ये म्हणणं मांडणं, ज्या तारखा गेल्या 4-5 वर्षामध्ये चालल्या त्या प्रत्येक तारखेला सरकार म्हणून अधिकाऱ्यांनी म्हणणं मांडले. आणि म्हणून अधिकाऱ्यांनी जे म्हणणं मांडलं त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या का किंवा नेमकं काय घडलं हे निकाल विस्तृतपणे निकाल आल्यावर कळेल की नेमकं काय. 2008ला UPA आणि काँग्रेस शासित राज्यात आणि देशात सरकार होतं. यावेळेला भगवा दहशतवाद पसरवला आणि काँग्रेसने आता माफी मागितली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणतात. मला वाटते मुख्यमंत्री महोदयांनी हे वक्तव्य करताना विचार करायला पाहिजे होता. कुठलीही कारवाई ही पोलीस खातं करत असतात. ATSनं ही कारवाई केली, NIAनं त्याचा तपास त्या काळामध्ये केला. मग ज्या काळामध्ये ATSचे सगळे प्रमुख असतील, NIAचे प्रमुख असतील या देशामधले, त्यांच्यावर तुम्ही शंका घेता का? आणि 2008मध्ये ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडल्या किंवा या सगळ्या म्हणता त्यावेळी अजितदादा आमच्याबरोबर होते म्हणा. साहेब, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे हत्तीच्या बाबतीत, तर एकीकडे भावनिक विषय आहे. या संदर्भात तुम्ही सह्यांची मोहीम देखील सुरू केलेली आहे, काय पुढे विचार? नाही, आम्ही आता मी म्हटलं तसं लाखो सह्या आता येत आहेत
देशभरातून फोन येतात, अगदी परदेशातून सुद्धा फोन करतायत आणि लोकांच्या भावना तीव्र आहेत. आणि म्हणून हे सह्यांची मोहीम 1-2 दिवसानंतर पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे सगळं निवेदनं जी काही सह्यांची येतील ती महाराजांचा इथं आशीर्वाद घेऊन ती निवेदनं कुरिअरनं आम्ही राष्ट्रपतींना पाठवू. 19 ऑगस्टला राहुल पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करतात. आज त्यांनी अजून ऑफिशियली अधिकृतरित्या त्यांनी सांगितलेलं नाही. अजून ते सांगतील अधिकृतरित्या त्यावेळी मी माझी प्रतिक्रिया देईन. खासदार आमदारांचा इथल्या स्थानिक नागरिकांनी अभिषेक घातलाय, पण एक चकार शब्द तिने सुद्धा बोलले नाही, पण हत्ती नेल्यानंतर ते बोलतायत. तुम्ही एक आज जनचळवळ मोठी उभी केली. नाही, 21 जुलैला पहिल्यांदा माझ्याकडं नांदणीचं शिष्टमंडळ आलं, त्याच वेळी मी भूमिकाही घेतली होती 21 जुलैला. आणि त्यापासून सातत्यानं मी या भूमिकेवर ठाम आहे. आणि म्हणून आमची भूमिका समाजाच्या बाजूने आहे, हत्तीच्या बाजूने आहे, मठाच्या बाजूने आहे, हे आम्हाला या निमित्ताने सांगायचं.